मित्रांनो, आज आहे रामनवमी. रामनवमीच्या तुम्हाला आणि तुमच्या बरोबर खूप खूप शुभेच्छा. आम्हाला समजलं आपल्या शेजारच्या गावात आज असते खूप मोठी यात्रा. मग काय आम्ही निघालोच त्या दिशेने. अगदी 11 किलोमीटर अंतरावर आल्याच्या नंतर आम्हाला दिसायला लागले भलेच्या भले मोठे पाळणे. शंभूला म्हणलं काय रे शंभू, टाप काय तुला? शंभू नको, ब्लॉगर मोडून जाणार, आधीच लय लुकडा आहे. त्याला म्हणलं चल बाबा आधी प्रभू श्रीरामांचं दर्शन तरी घेऊ. प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर तिथं समजलं की गावामध्ये आज खूप मोठं कुस्त्यांचं मैदान सुद्धा आहे. मग काय जाता जाता व्हिडिओ काढला तरी भीती वाटतच होती, कारण म्हणलं गावातले लोक म्हणतात परत आम्हाला व्हिडिओमध्ये घेतलं. मग काय तिथे गेल्याच्या नंतर पाळणे दिसले. शंभूला म्हणलं चल रे बाबा, कोण दिसते का बघ रडताना एखादा, नाही तर लयच मजा येते. त्याला बघितलं की तिथं काय रडताना कोण दिसलं नाही. मग गेलं कुस्त्याच्या मैदानावर. तिथं बघतोय का आमच्या गावातल्याच एका पैलवानची कुस्ती लागली होती. म्हणजे आले पोरग तर लयच मोठं झालं, एवढंच होतं. त्याची काय कुस्ती होता व्हाय ना. मग काय गावातल्या लोकांनी ती कुस्ती सोडवली. मग काय निघालो आम्ही गावाच्या दिशेने. गावाच्या दिशेने निघताच आम्हाला दिसली महादेवाची कावडीचं दर्शन घेतलं आणि निघालो गावाच्या दिशेने. शंभू म्हणतोय ओ ब्लॉगर ही काय लय मोठ्याच्या मोठं दिसते. मग त्याला म्हणलं अरे आपल्याच गावातला कारखाना. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि यूट्यूबवर जाऊन सर्च करा गोवर्धन शिंदे ब्लॉग. आणि आणखी असेच ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केलेली नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. टिल द टाइम, टेक केअर, बाय बाय.